दादा काय सांगाल काल हनुमंत पवार जे काँग्रेसचे प्रवक्ते त्यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाली. बंदुकीचा धाक दाखवून मारहाण झाल्याचा आरोप होतोय, काय म्हणाल? हनुमंत पवार यांचा संविधानाच्या प्रतीचा असणारा त्यांचा अभ्यास, त्यांचं एकंदरीत आकलन, भारतीय समाज, भारतीय संस्कृती, संत साहित्य आणि सभ्यतेच्या अनुषंगानं सातत्याने ते प्रामाणिकपणे भूमिका मांडत असतात. त्यांच्या भूमिका मांडत असताना पक्षीय अभिनिवेश हा आढळून येत नाही. ते जरूर पक्षाची बाजू मांडतात, मात्र त्या अनुषंगाने सर्व आपला जो सांस्कृतिक जो ठेवा आहे तो देखील जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा त्यांच्याकडून सातत्याने होत आला आहे. कुठेही आंगळवागळं बोलणं नाही, कुठेही शिवीगाळ नाही. सभ्य आणि एक शेतकरी कुटुंबातील एक तरुण अशी हनुमंत पवारांची ओळख आहे. काल ते एका माध्यमाला इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर, इंटरव्ह्यू संपल्यानंतर जर माध्यमांच्या पुढेच जर त्यांना त्यांच्यावर हल्ला होत असेल, बंदूक त्यांना दाखवल्या जात असेल आणि या सर्व घटनेचं CCTV फुटेज आहे, हे अशा प्रकारचा केलेला हल्ला जो आहे हा भ्याड हल्ला आहे. हनुमंत पवार हे योग्य आणि बोलतात आणि सत्य समाजापुढे मांडतात. यामुळे कुठेतरी सत्ताधारी हे चवताळून उठलेले दिसतात आहे आणि हनुमंत पवारांचा आवाज बंद करण्याच्या अनुषंगानं हा केलेला भ्याड हल्ला आहे. याचा आम्ही निषेध करतो. हा हल्ला केवळ हनुमंत पवारांवर नाही, हा हल्ला केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर नाही, तर हा एकंदरीत लोकशाही जी आहे, आपली सभ्यता जी आहे, आपली संस्कृती जी आहे, याच्यावर केलेला हा हल्ला आहे. कोणीही सरकारच्या विरोधात बोलू नका, कोणी सभ्यतेची संस्कृतीची भाषा सांगू नका आणि जर तुम्ही काही बोलाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तर आम्ही तुम्हाला बंदूक दाखवू, आम्ही तुमच्यावर हल्ला करू, अशा प्रकारचा संदेश हा त्यांच्या हल्ल्याच्या माध्यमातून झालेला आहे. आरोपींवर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई नाही, हेच दर्शवलं जातं की सरकार हा आरोपीच्या आणि गुंडागर्दीच्या पाठीशी आहे. ज्या पुणे शहराला एक सांस्कृतिक वलय होतं, त्या पुणे शहराला पुण्यभूमी आपण म्हणत होतो. रामशास्त्री प्रभुने सारखे लोक ज्या ठिकाणी येऊन गेले, तिथे आता भारतीय जनता पक्षाने तालिबान त्या शहराचा केलं आहे. या तालिबानी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भात सर्वांनी मिळून ही गुंडागर्दी थांबवली पाहिजे. पुण्यात कोयता गँगसारख्या गँग, इतर काही भूमाफियासारखी भूमाफिया आणि ड्रग्जचं मोठं रॅकेट चालत असताना आता ह्या दमदाटी करणारं आणि लोकशाही गिळंकृत करणारं सत्ताधाऱ्यांचं जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त केलं पाहिजे. सरकारला जर थोडीशी सभ्यता असेल, सरकार जर संविधानाला आणि कायद्याला जर मानत असेल, लोकशाहीला जर मानत असेल, तर या दंगेखोर सर्व आरोपींना ताबडतोब त्यांनी कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि कारवाई कुठल्याही परिस्थितीत आम्ही करायला भाग पाडणार, कारण पुण्याचा जो सगळा कारभार जो आहे हा बोकाळलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात, मात्र विशेष करून पुण्यामध्ये त्यांची जी कारकीर्द आहे ही घाशीराम कोतवालसारखी आहे. अशा प्रकारची टीका होत असतानाही आता सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ या स्वरूपामध्ये ते गृहविभाग चालवणार आहेत का, हा एक मोठा प्रश्न आता सरकारच्या वर हा उपस्थित झालेला आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल. जे राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उदय भावनू, यांना सुद्धा पोलिसांनी आंदोलन करताना अटक केली. उदय भानू हे आंदोलनाला गेले नव्हते. युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते जरूर या समिटमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. तिथे काही त्यांनी हिंसा कोणाला पोचवली असं नाही, त्यांनी काही शिवीगाळ केली असं नाही, तर त्यांनी एकंदरीत जे सामाजिक आणि राजकीय मुद्दे ते त्या ठिकाणी उपस्थित केले. आता असं असताना युवक काँग्रेसच्याच अध्यक्षांना अटक करणं हा कुठला प्रकार आणि हा कोणता कायदा? दिल्ली जी आहे ही आता दिवसेंदिवस त्या ठिकाणची गुंडागर्दीमुळे आणि लोक जे आहे ते आता पेटून उठल्यामुळे आता सरकारपुरती घाबरलेली आहे आणि दिल्ली शहराच्या बंदोबस्ताकरता नव्हे तर लोकांना धाकदपट करण्याकरता 1,00,000 पोलीस हे दिल्ली पोलिसांनी भरलेले आहेत. या सर्वांचा अर्थ हा आहे की लोकशाहीचा गळा हा मोदी सरकार हा गळा घोटत आहे. सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पाहायला मिळत आहे. चंद्रपूर नंतर त्या ठिकाणी सुद्धा जो एक गट आहे तो भाजपच्या संपर्कात असल्याचं माहिती मिळते. नाही, त्या ठिकाणी आमचे 2 नेते अत्यंत सक्षमतेने त्या जिल्ह्याचा कारभार सांभाळत आहेत. खासदार विशाल पाटील साहेब आहेत, त्यानंतर विश्वजित कदमजी आहेत. या दोघांनी त्या महानगरपालिकेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. एवढंच नव्हे तर त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची मध्ये आम्हाला फार चांगलं यश मिळालं होतं. हे दोन्ही जे आमचे नेते आहेत हे समन्वयाच्या माध्यमातून तिथे निश्चित स्वरूपामध्ये चांगले निर्णय घेतील, अशी कुठलीही दुमत आणि 2 प्रवाह हे आमचे सांगलीत नाहीत. सरकारच्या तिजोरीमध्ये जवळपास 77,000 कोटी रुपयांचा खडकाट आहे. बिलं थकलीत कंत्राटदाराची, काय सांगाल? शेतकरी आत्महत्या करत आहेत,
कुठे ना कुठे बेरोजगारीमुळे तरुणही आत्महत्या करत आहेत. आता ठेकेदारही आत्महत्या करायला लागले. एकंदरीत या सरकार सर्व स्तरावर हा अपयशी होत असताना आर्थिक दिवाळखोरीची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही अत्यंत गंभीर आहे. आणि या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्याकरता मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत ठाण मांडून बसावं, महाराष्ट्राकरता विशेष पॅकेज आणावं आणि त्या विशेष विशेष पॅकेजच्या माध्यमातून सगळे देणी ताबडतोबीने देऊन टाकावीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीत, लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,100 रुपये करावेत आणि दिवाळखोरीच्याकडे आपण जे चाललेलो आहे त्यांनी ते ताबडतोबीनं विशेष पॅकेज आणून त्यांनी महाराष्ट्राची आबरू वाचवावी ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे. संजय राऊतांनी एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की ईव्हीएमवर अजिबात भरोसा ठेवता येत नाही, त्यात घोटाळा होऊ शकतो, म्हणून मतदान हे केवळ मतपत्रिकेवरच घ्यावं असं व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारची मोठी चर्चा आहे. अनेक देश जे आहेत ते विकसित असून देखील ते ईव्हीएमच्या ऐवजी ते बॅलेटवरच मतदान करून घेतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला निवडणूक आयोग जो आहे हा सरकारचा कुठेतरी आता दावणीला बांधला गेलेला आहे. अशा प्रकारची एक परिस्थिती असताना त्या संदर्भात त्यांनी केलेली जी चिंता आहे आणि तो ट्विट केलेला व्हिडिओ जो आहे तो रास्त स्वरूपाचा आहे. दरवेळेस निवडणूक आयोग या सगळ्या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने चुप्पी साधतं हे अत्यंत चुकीचं आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं लोकशाहीमधला मूळ मतदान आहे आणि त्याची उत्तरं ही देशातल्या जनतेला मिळाली पाहिजे. अन्यथा भारताला कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष हा अराजकतेच्या खाईमध्ये ढकलत आहे. उद्या शेगावला राष्ट्रपती यांचा दौरा आहे, कसं पाहता संपूर्ण दौऱ्याकडे, काय अपेक्षा आहे? त्यांचं स्वागत आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 70 आयुष्य दवाखाने आहेत. मात्र ते बंद अवस्थेत आहेत. ते अत्यंत आजारी आहे किंवा अत्यावस्था आहे. त्यांच्या भेटीनंतर ही सर्व कार्यरत राहतील. तिथे रुग्णालयामध्ये रुग्ण जातील, डॉक्टर तपासतील, औषधोपचार त्यांना मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. सोबतच कुपोषणासारखा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, बुलढाण्याचा आहे, विदर्भाचा आहे, मेळघाटचा आहे, महाराष्ट्राचा आहे, हा मुद्दा पूर्णतः गुंडाळून ठेवलेला आहे. त्यामुळे आयुष विभागाच्या माध्यमातून कुपोषणासारख्या मूलभूत जो विषय आहे त्यावर देखील काम होईल. हा विषय दाबून न ठेवता तो उपचारात्मक पद्धतीने त्याच्याकडे पाहायला जाईल ही त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहेत, सरकारी शाळा बंद पडत आहेत. अशा वेळेस सरकारी शाळा देखील ज्या आहेत याकडे विशेष लक्ष पुरवलं जाईल असे निर्देश महामहिम देतील अशी अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या तालुक्यात येतात आहेत महामहिम राष्ट्रपती, त्या तालुक्यामध्ये रेशनचे गहू खाल्ल्यामुळे लोकांचे नखं गळले, केसं गळले आणि 1 वर्ष झाल्यानंतर देखील अद्याप त्याचं कारण समोर आलं नाही. कारण समोर न येण्याचं जे कारण आहे ते एक मोठं रॅकेट जे आहे, या रॅकेटला कुठेतरी ICMR किंवा भारत सरकार आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्याच्यावर पडदा कुठेतरी टाकत आहेत. अशा प्रकारचं एक चित्र आहे. 1 वर्ष झाल्यानंतरही अद्यापपर्यंत त्याचं कारण न कळणं हे अत्यंत संतापजनक आहे. माझी त्यांना विशेष विनंती आहे की या प्रकरणाचा त्यांनी ऑन द स्पॉट त्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि या निमित्तानं जे दूषित आणि जे अत्यंत विषयुक्त अन्न हे नागरिकांना भारताच्या खाऊ घातलं जातं, या रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे ही त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. लोणार तालुक्यातलं जे चिखला गाव आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून 2 गटामध्ये वाद झाला होता. आता तो वाद 2 समाजामध्ये पेरला गेला आहे. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे. तुम्ही आज त्या ठिकाणी भेट देणार आहात, काय सांगाल? माझं शांततेचंच आव्हान आणि अनुरोध त्या ठिकाणी आहे. एकंदरीत गावातली सगळी परिस्थिती बघता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जी काही एकंदरीत परिस्थिती जमावबंदीची केलेली आहे त्या अनुषंगानं जरूर मी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी जाण्याच्या न जाण्याच्या संदर्भात निर्णय घेईल. मात्र अत्यंत गुन्ह्यागोविंदा आणि सर्व समाज हे त्या परिसरात राहतात. अशा एखाद्या घटनेमुळे तिथे गैरसमजातून किंवा काही घटनेमध्ये काही चूक झाली असेल त्यातून ज्या गोष्टी होतात त्या लवकर त्या आवरल्या गेल्या पाहिजे. जी अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचे जे काही व्हिडिओ पुढे आले त्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या अनुषंगानं गावकऱ्यांनी एकमत करून त्या पुतळ्याचंही त्या ठिकाणी कुठेतरी स्वागत केलं पाहिजे. एकंदरीत घटना ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे, तिचा निषेध आहे आणि पोलिसांनी कायद्याचं काम करत असताना त्या ठिकाणी ताबडतोबीनं कारवाई करावी ही असणारी एक अपेक्षा आहे. आणि मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या जातीय तेढ निर्माण होणं हे दुःखद आणि दुर्दैवी आहे. तेव्हा सर्व समाजांनी हा तिढा
हा दोन समाजांचा दातीतला नसून हा एका विशिष्ट प्रकरणातून आहे आणि त्या विशिष्ट प्रकरणातल्या चुकीला चूक म्हणून दोषींवर कारवाई करावी अशा पद्धतीनं या प्रकरणाला आपण सामोरं गेलं पाहिजे. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.